आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सुनेत्रा पवार इंदापूर तालुक्यातील शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित। इंदापूरकरांनी अजितदादांना जो पाठिंबा दिला तोच मलाही मिळेल, सुनेत्रा पवारांकडून विश्वास व्यक्त। सगळ्यांनाच मनापासून प्रयत्न करायचे आहेत। मी गेले 2 दिवस तुम्हाला हेच सांगते, आपण सगळेजण अगदी कसोशीनं या प्रयत्नामध्ये आहात। मी जास्तीचा काय वेळ घेत नाही। आपण हेच प्रेम, हेच पाठबळ देत राहणार आहात आणि द्याल हीच अपेक्षा आणि खात्री बाळगते। वंचितकडून नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंना पाठिंबा। मतांचं विभाजन टाळण्यासाठी आंबेडकरांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल आभार। संघभूमी संविधान वाचवण्यासाठी वंचितचं मला समर्थन, विकास ठाकरेंचं वक्तव्य। मावळ लोकसभेत बाळणे नको म्हणणाऱ्या सुनील शेळकेंचा युटर्न। मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा, अजित पवारांचा आदेश, आम्ही आदेशाचं पालन करू, सुनील शेळकेंकडून स्पष्ट। रोके तुझको आंधिया या जमीन और आसमां पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पाना है। काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याविषयी एक सूचक ट्विट। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील हे चाकूरकरांच्या स्नुषा अर्चा पाटील यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर अर्चना पाटलांच्या नावाची चर्चा। पुण्यातील कसबा विधानसभेची जागा ठाकरे गटाला मिळणार असेल तरच लोकसभेत काँग्रेस उमेदवारासाठी मी काम करणार, महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाचा पवित्रा। यवतमाळ वाशिमसाठी भावना गवळींचं नाव चर्चेत, नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता। संजय राठोड भावना गवळींमध्ये या जागेवरून रस्सीखेच। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरून पडले, हात पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती। पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवनीत राणांच्या बाजूने असल्याचा खोटा दावा केल्याचा आरोप।